आलो आता कोळपेवाडीमध्ये ज्यूस पितोय. मम्मी पण बसले. आम्ही पायनॅपलचा ज्यूस घेणार आहे. मग क्लास आम्ही तिकडे जाऊन आलो क्लासला, परत ज्यूस प्यायला आलो. आता अजून स्टुडंट नाही आलं, त्याच्यामुळं 11 वाजले. आता येतील स्टुडंट पण मस्त आम्ही ज्यूस पिऊन जातो. यांनी जेवण नव्हतं करे म्हणून आलो. स्टुडंटचे ना चालू होती आता ॲब्रोची प्रॅक्टिस, कारण ॲब्रो ना थोडेसे अवघड राहतं, त्याच्यामुळे ना ॲब्रोची प्रॅक्टिस ना जास्त दिवस घ्यावं लागते. तर मम्मीने ना ॲब्रोचा डायरेक्ट डेमो पण दिला स्टुडंटला. आणि मला खूप साऱ्या कमेंट आल्या की हे क्लासेस कुठे आहे, तर हे क्लासेस ना कोळपेवाडीमध्ये आहे. मी आलो आता घरी आणि आले आले आम्हाला टरबूज खायचं आहे. कांबळे वहिनींकाच दिलं कापायला लगेच टरबूज. आता परत कस्टमर येते घरी आले आले लगेच कस्टमर चालू होत्या. आता मस्त आम्ही टरबूज खातो. एवढ्या उन्हातून आलो, इतकं गरम झालं आहे आम्हाला. मीठ टाकून आवडतं तुम्हाला? मला नाही आवडत मीठ टाकून. काळं मीठ पण मस्त लागतं. असे दुकानात राहते ना विकायला. नाशिकला लय राहते. माझ्या पोरांना लय आवडतं बाई. आज दोघांनी मिळूनच खाल्लं एक टरबूज. मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग. एकच राहिला आहे ना हा. अजून घागरा स्टिच करायचा आहे तो. आपल्याला तर हाताने शिवावं लागणार आहे. नाही बरोबर शिवते मशीन. लय जाड आहे तो. आता एकच हा ब्लाऊज राहिलाय, त्याला पण वर्क केलंय. लय ॲडजस्ट करावं लागेल ना. वेगळी कटिंग केली तू? वेगळी कटिंग केली. बसल ना. पाठीमागची साईड कुठे आहे? त्या साईडने ना ॲडजस्टच करावं लागेल त्याला आता. लय वर्क आहे, ते जाईल फुल. हे असंच राहतं या गार्डनचं. कस्टमर पण आले आता, परत तुला उठावं लागेल. क्लीनअपसाठी कस्टमर आलेले होते. मम्मीने क्लीनअप केलं आणि लग्नाचं सीझन चालू आहे आता, त्याच्यामुळे ना कस्टमर चालूच असतं. पर रात्री 9 वाजेपर्यंत कस्टमर चालू असतं. आणि ब्रायडल ऑर्डरसुद्धा चालू झाले आता. आपली ID गमे अपेक्षा, त्याच्यावरती तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटेल. आणि अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट ID, त्याच्यावरती तुम्हाला मेकअपचे व्हिडिओ, परत फोटो ब्राईडचे मेकअपचे तर सगळे बघायला भेटतील. तर तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आपले लवकरच 1 लाख फॉलोअर्स आपले पूर्ण करायचे. तर आता 68,000 झाले आपले, तर लवकरच आपले 1 लाख पण व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा. परत फॉलो नसन केलेलं तर फॉलो पण करा.